हाय गाईज, सो आजचा आपला टॉपिक काय आहे? आपण रिनीट बद्दलच डिस्कस करणार आहोत. त्यानंतर पेपर लीक बद्दल, स्कॅम बद्दल डिस्कस करणार आहोत. 6 जुलैच्या काउन्सिलिंगचे काय होईल कारण की 8 तारखेला कोर्टाचा रिझल्ट आहे, आपण ते डिस्कस करणार आहोत. त्यानंतर MBBS साठी 2 कॉलेजला परमिशन भेटलेली आहे. ते 2 कॉलेज कोणते आहेत आणि ते केव्हा येतील आपल्या काउन्सिलिंगच्या राऊंडमध्ये, आणि BMS साठी किती नवीन कॉलेज येऊ शकतात प्रायव्हेटमध्ये, आणि ॲज वेल ॲज त्यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत. गुगलचा सर्वे आपण काढलेला आहे. या ठिकाणी काही विद्यार्थ्यांचे मत आलेले आहे. त्यापेक्षा देखील जास्त विद्यार्थ्यांचे मत आहे, पण ते विद्यार्थी आणखी समोर आलेले नाही आहेत. म्हणजे किती विद्यार्थी 600च्या पुढे आहेत, 500च्या पुढे आहेत, आपण ते ओव्हरऑल डिस्कस करणार आहोत. ओके. आणि साधारणतः आपल्या काउन्सिलिंगला सुरुवात होईल का? कारण की जर सुप्रीम कोर्टाने जर सांगितलं रिनीट घ्यायला NTA तर NTA पुढच्या 2 महिन्यात रिनीट घ्यावीच लागेल. कारण की 2016ला देखील झालं होतं, आता यावर्षी देखील होऊ शकतं. जे काय असेल सर्व ओव्हरऑल जे काय डिसिजन असेल ते कोर्टाचं डिसिजन राहील, आणि ते राहील 8 जुलैला. 8 जुलै नंतरच आपल्याला कन्फर्म समजेल की एक्झॅक्टली पुढे काय होणार आहे. ओके. सो गाईज, आता आपल्याला टाइमपास करायची काहीच गरज नाहीये. आपला स्टडीवरती कॉन्सन्ट्रेट करा. ओके. सो गाईज, आजचा टॉपिक आहे आपला नीट स्कॅम बद्दल आपण डिस्कस करणार आहोत. 6 जुलैला काउन्सिलिंगची सुरुवात होणार आहे ऑल इंडियाची, त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. न्यू MBBS गव्हर्नमेंटचे, प्रायव्हेटचे, BMSचे स्कोअर काय आहे, सेफ स्कोअर देखील मी तुम्हाला नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल. पण नवीन कॉलेज आलेले आहेत, त्याचा काय इफेक्ट पडेल ते देखील डिस्कस करणार आहोत. त्यानंतर 30 तारखेला आपला रिझल्ट हा परत लागण्यात येणार आहे. 30 तारखेला त्याच्याबद्दल देखील थोडंसं बोलू आपण, आणि गुगल फॉर्मचा सर्वे बद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आपण ओव्हरऑल हे स्टेप बाय स्टेप डिस्कस करू. ओके. सर्वात अगोदर काय आहे स्कॅम अँड पेपर लीकचं काय? आता स्कॅम आणि पेपर लीक खूप झालेला आहे 2024चा, आणि हा मॅटर इतका वाढलेला आहे ना, दर आरोपी सापडत आहे, दर दिवशी काय ना काय होत आहे, दर दिवशी रोज काही ना काय असंच दिसत आहे. या ठिकाणी हे सापडलं, त्या ठिकाणी ते सापडलं. त्यामुळे चान्सेस रिनीटचे जास्त वाढत आहेत. रिनीट तर नाही होणार माझ्या मते, पण चान्सेस वाढत आहेत. रिनीटचे जास्त चान्सेस वाढत आहेत. आणि जो काय ज्यांच्याकडे हक्क असेल ते आपले गव्हर्नमेंट सरकार किंवा सुप्रीम कोर्टनं जर लेटर दिलं तर रिनीट देखील होऊ शकते, आणि ते देखील NTA 2 महिन्यात पेपर सेट करून विद्यार्थ्यांना परीक्षा घेण्यात येऊ शकते. आताच क्लिअर करतो तुम्हाला. जे काय असेल 8 जुलैला असेल. ओके. त्यानंतर 30/6/2024 म्हणजे रिझल्ट हा परत लावण्यात येणार आहे सर्व विद्यार्थ्यांचा रिझल्ट हा परत लावण्यात येणार आहे 30/6/2024ला. आता 1563 विद्यार्थ्यांची एक्झाम झाली, सर्वांना माहित आहे. पेपर देखील आलेला आहे, आन्सर की देखील आलेले आहे. पण आताच क्लिअर करतो, एक साधारणतः 800 विद्यार्थ्यांनीच तो पेपर दिलेला आहे. किती? 800 विद्यार्थ्यांनीच तो पेपर दिलेला आहे. 1560 जे विद्यार्थी होते ग्रेस मार्क दिलेले, त्यांच्यापैकी फक्त 800 विद्यार्थ्यांनीच पेपर दिलेला आहे. यामुळे यावरून लगेच समजते या ठिकाणी चीटिंग झालेली आहे, स्कॅम झालेला आहे. डेफिनेटली 100% स्कॅम झालेला आहे. CBI इन्क्वायरी आहे, त्यामुळे आहे ना आता चान्सेस वाढतात रिनीट होण्याचे. ओके. त्यानंतर टॉपिक पहा, 6 जुलैला काउन्सिलिंग सुरू होणार आहे. आता लेटरमध्ये देखील दिलेलं आहे, काउन्सिलिंगला स्टे आणलेला नाहीये. 6 जुलैला ऑल इंडियाची काउन्सिलिंग सुरू होणार आहे. ऑल इंडियाची काउन्सिलिंग सुरू होणार आहे. MCCBS आणि BDSची 6 जुलैपासून काउन्सिलिंगला सुरुवात होणार आहे. आता त्याचे अपडेट काय असते? की रिझल्ट लागल्यानंतर 30 तारखेला रिझल्ट लागल्यानंतर ते समजेलच आपल्याला की काय होणार आहे. पण 6 जुलैची डेट दिलेली आहे. 6 जुलैला आता 30 तारखेच्या नंतर पहा, रिझल्ट लागल्यानंतर समजेल आपल्याला. नोटीस जर आली तर 6 जुलैला आपली काउन्सिलिंगला सुरुवात होऊ शकते. ओके. म्हणजे 6 जुलैपासून आपली काउन्सिलिंग सुरू होऊ शकते. एक साधारणतः किती 15 ते 20 तारखेला महाराष्ट्राची काउन्सिलिंग सुरू होऊ शकते. स्टेप बाय स्टेप होणार त्याचे, असं काही नाही. ओके. त्यानंतरचा टॉपिक पहा, 8 जुलैला जे काय असेल, 8 जुलैला डिसिजन असेल, जे काय असेल 8 जुलैला डिसिजन असेल सुप्रीम कोर्टचा. रिनीट घ्यायची का नाही, कारण की खूप प्रोटेस्ट होत आहे, फोर्स करत आहेत की रिनीट घेण्यात यावी, आणि खूप मॅटर बाहेर येत आहे. त्यामुळे आहे ना रिनीटचे चान्स वाढत आहेत. रिनीट जरी होत नसेल तर चान्सेस तरी वाढत आहेत ना, कारण की 8 तारखेला समजेल क्लिअरली काय आहे. आता असं समजू नका की 8 तारखेलाच तुम्हाला समजेल, कारण की कोर्टामध्ये हिअरिंग जरी असेल तरी ते वाढत जाते. 1 हिअरिंग, 2 हिअरिंग, 3 हिअरिंग,
त्यामुळे मंथ वेस्ट होतील. त्यामुळे आपलं बी पॉझिटिव्हली जोपर्यंत आपली काउन्सिलिंग सुरू होत नाही तोपर्यंत तुम्ही थोडी थोडी आपली स्टडीवरती कॉन्सन्ट्रेट करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला रिनीट जरी झाली तरी तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. रिनीट तर नाहीच होणार, पण जर झाली 2016 पण तोच मॅटर झाला होता, आता देखील होऊ शकतो, कारण की खूप प्रोटेस्ट होत आहे, खूप पेपर लीक झाल्यामुळे मॅटर होत आहे. ठीक आहे, त्यानंतर टॉपिक पहा. न्यू कॉलेज MBBS आणि BMS चे येणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे, म्हणजे नोटीसमध्ये आलेलं आहे. आणि त्यापैकी MBBSच्या 2 कॉलेजला परमिशन दिलेली आहे. 14 कॉलेजचं प्रपोजल गेलं होतं MBBS साठी आणि साधारणतः 8 ते 10 कॉलेजचं प्रपोजल गेलं होतं BMSचं. यामध्ये फक्त BMSचे प्रायव्हेटचे कॉलेज असतील. आता सांगतो तुम्हाला प्रायव्हेटचे कॉलेज कधी ॲड होतील, काय होईल, आता ते लवकरच काउन्सिलिंग सुरू झाल्यानंतर समजेल. पण MBBSच्या 2 कॉलेजला मान्यता भेटलेली आहे. पहिलं कॉलेज कोणतं आहे? गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोली आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जालना. BMSचे प्रायव्हेटचे कधी येतील हे अपडेट नाही आहेत. हे 2 MBBS साठी कॉलेज वाढलेले आहेत. म्हणजे साधारणतः सर्वांना माहित आहे की कॉलेज येणार आहे, 1300 जागा वाढणार आहेत. 1300 जागा नाही, 700-800 जागा वाढणार आहेत. ओके, 700-800 जागा वाढणार आहेत. त्यामुळे आहे ना, विद्यार्थ्यांनी पालकांच्या मनात काय येते, कट ऑफ खाली मार्काने, कट ऑफ खाली येईल, खूप मार्काने खाली येईल. आताच क्लिअर करतो काही नोट आहे का, पुढची नोट काय, न्यू कॉलेज जरी आले ते कधी येणार, दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला, पहिल्या राऊंडला नाही. आता सांगतो मी, न्यू कॉलेज जरी आले किती राऊंडला येणार, दुसऱ्या नाही तर तिसऱ्या राऊंडला येणार. आणि कट ऑफ हा साधारणतः 5 ते 6 मार्काचाच फरक पडेल बरं का. 5 ते 6 मार्काचा, 5 ते 8 मार्काचाच फरक पडेल कट ऑफ मध्ये. आताच क्लिअर करतो, 5 ते 8 मार्काचाच फरक पडतो MBBSच्या विद्यार्थ्यांना. जे तुम्हाला मी सेफ स्कोर सांगितलेला आहे तो तुमचा सेफ स्कोर राहील, बाकी तुम्हाला वेट करा. मी तुम्हाला अगोदरच क्लिअर करतो, तुम्ही स्कोर पाहून डिसिजन घ्या, तुम्हाला अदर स्टेटला जायचं आहे की महाराष्ट्रामध्ये काउन्सिलिंग करायची आहे. आलं लक्षात? ठीक आहे, 5 ते 8च मार्काचा फरक पडेल, जास्त पडणार नाहीये. 5 ते 8 जरी नवीन कॉलेज आले तरी विद्यार्थ्यांना पालकांना वाटते कट ऑफ खाली, गव्हर्नमेंटचं स्टेटस वरीच आहे आणि वरीच राहणार. आताच क्लिअर करतो, तुम्ही खोट्या आशेवरती राहू नका. क्लिअर असेल, तुम्ही सेफ झोन मध्ये असताल तरच वेट करा, नाहीतर तुम्ही आपल्या बॅकअपसाठी अदर स्टेट किंवा अब्रॉडला तुम्ही MBBS करू शकता MBBSच्या विद्यार्थ्यांना. ओके, गेल्या वर्षी 24 मार्कांनी कट ऑफ वाढला होता. किती? 24 मार्कांनी गेल्या वर्षी कट ऑफ वाढला होता. तर यावर्षी साधारणतः 31 ते 35 मार्कांनी कट ऑफ वाढू शकतो शेवटच्या राऊंड पर्यंत. आता सांगतोय तुम्हाला 30 ते 35 मार्कापर्यंत. आता हे मी तुम्हाला शेवटी क्लिअर करेन. ओके, त्यानंतरचा टॉपिक पहा. गुगल फॉर्मचा सर्वे आपण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसोबत केलेला आहे. चान्सेस रिनेटच्या याच्यावरून आपल्याला दिसतात की काय एक्झॅक्टली कुठपर्यंत सिच्युएशन आलेली आहे. ओके, काय झालेलं आहे, 1708 विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स आलेला आहे. 1708 विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स आलेला आहे. यामध्ये काय आहे, 600 प्लसच्या पुढचे किती, 600 प्लसच्या पुढचे 587 विद्यार्थी आहेत. 600 प्लसच्या पुढचे 587 विद्यार्थी आहेत आणि 720 चे 7 विद्यार्थी आहेत. महाराष्ट्राचं सांगतो बरं का मी, महाराष्ट्राचं 720च्या 20 किती जणांना आहेत, 7 स्टुडंटला आहेत. ओके, त्यानंतर आता या ठिकाणी देखील एवढे स्टुडंट नसतात, साधारणतः ओव्हरऑल 7 येतात. या ठिकाणी देखील कॉपी झालेली आहे, पैकीच्या पैकी पडत नाही. आताच क्लिअर करतो तुम्हाला, काय ना काय भेटलेलं आहे त्यांना, क्लिअरली सांगतो अगोदर. ओके, त्यानंतर 550 ते 604 338 विद्यार्थी आलेले आहेत. किती? 338. त्यानंतर 500 ते 550 211. किती? 500 ते 550च्या 211 आणि उरलेले 500च्या खालचे जे आहेत ना, बाकीचे उरलेले असतील 500च्या खालचे जे विद्यार्थी असतील. आता सर्वांना माहित आहे क्वालिफाय किती विद्यार्थी झालेले आहेत, 1,42,665. 1,42,665 विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत मेडिकलच्या प्रोसेससाठी. MBBS साठी किती सीट्स आहेत आपल्या, एक साधारणतः 10,000 समजा. MBBSच्या गव्हर्नमेंट प्रायव्हेट, महाराष्ट्रातलं गव्हर्नमेंट प्रायव्हेट आणि ड्रीमला म्हणून 10,000 जागा आहेत. 10,000 आलं लक्षात. आणि विद्यार्थी किती, मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला, MBBSच्या 1,42,665 विद्यार्थी आहेत. ओके, यामध्ये आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिस्कस करेल रिझर्वेशन कसं आहे, किती टक्के आहे, त्या ठिकाणी किती सीट्स आहेत कॉलेज वाईज, नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्लिअर करेल. ओके, आता खूप नोट घ्यायचा. आता नोट, खूप काउन्सिलर किंवा युट्यूबर म्हणत आहेत की ऑल इंडिया रँक वाढली तर SML वरती फरक नाही पडणार तेवढा जास्त. तर आताच क्लिअर करतो काही, खोट्या आशावरती राहायची गरज नाहीये. तुमचा जो कट ऑफ असतो, तुमचा जो कट ऑफ असतो 550 600, तो कट ऑफ आहे ना ऑल इंडिया रँक वरती निघतो.
नॉट SML. तो कट ऑफ ऑल इंडिया रँक वरती निघतो, SML वरती कट ऑफ निघत नाही. आताच क्लिअर करतो. आता सर्व विद्यार्थ्यांना मी देखील म्हणलो होतं SML वरतीच असतं, पण तेवढा इफेक्ट नाही पडणार. आताच क्लिअर करतो. रिनीट झाली किंवा रिझल्ट परत लावणे, रिनीट झाली तर पूर्ण चेंजेस होऊन जाईल, पण रिझल्ट हा परत लावला तर तेवढा मोठा फरक पडणार नाहीये रँकमध्ये. आताच क्लिअर करतो, कारण की 67 टॉपर्स आहेत. किती? 67 टॉपर्स आहेत. त्यांचं काय अपडेट आले नाहीयेत आणखी. आणि 1563 विद्यार्थ्यांपैकी 800 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे. त्यामुळे ऑल इंडिया रँकमध्ये तेवढा फरक नाही पडणार. तुम्ही सेफ झोन मध्ये आहात, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. गव्हर्नमेंट असेल, प्रायव्हेट असेल, BMS असेल, BHMS असेल, MBBS असेल, BDS असेल, जे काय असेल ते त्या एरियामध्ये फक्त इलिजिबल क्रायटेरिया खाली जे की आपला मेडिकलच्या प्रोसेसला लागतो. ओके, तर SML इम्पॉर्टंट असते महाराष्ट्राच्या प्रोसेससाठी, पण कट ऑफ वरती इफेक्ट पडतो. आता सांगतो, थोडा तरी पडतो. एक साधारणतः गेल्या वर्षीच पहा ना तुम्ही, 24 मार्कांनी कट ऑफ पडला. किती? 24. MBBS आणि MBBS गव्हर्नमेंटचा आणि MBBS प्रायव्हेटचा. आणि BMSचा एक साधारणतः खाली आला पण शेवटच्या राऊंड पर्यंत, पण एक साधारणतः 15 ते 20 मार्काचा फरक आहे त्याच्यामध्ये. किती? 15 ते 20 मार्काचा फरक होतो. आलं लक्षात? ओव्हरऑल तुम्हाला मी सर्व डिस्कस केलेलं आहे की आज काय काय पुढे होऊ शकतं, रिनीटचे चान्सेस आहेत का नाही, नवीन कॉलेजबद्दल सांगितलेलं आहे तुम्हाला. जे काय असेल क्लिअर येईल. आता नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता हवा आहे, कोणता पाहिजे आहे, तुम्ही मला माझ्या नंबरवरती मेसेज करून विचारू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. त्याबद्दल मी तुम्हाला लवकरच सांगेल व्हिडिओबद्दल. कट ऑफ, सेफ स्कोर जे काय असेल, तुम्हाला काही जरी क्युरीज विचारायचे असतील, इन केस तुम्ही कमेंटमध्ये देखील विचारत असताल, तर मला तुम्ही तुमचा स्कोर, तुमची कॅटेगरी, तुमची 12th कुठे झालेली आहे वेटरनरीसाठी, जे काय असेल तुम्ही ओव्हरऑल सर्व विचारू शकतात मला. मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कॉल करून डिस्कस करू शकता. इन केस माझा कॉल लागत नसेल तुम्ही मेसेज करा, मी तुम्हाला कॉल करेल. ओके, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.